मग मी काय म्हणतो, आता या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अरे क्या बात है ईशान. काय सातपुते, हा? आता म्हणा अशोकचा कलेशी काही संबंध नाही म्हणून. अरे काय गटमाले ते चुकलंच आमचं. माझगावकर, तुम्ही आणि ईशानने खूप छान काम केला. अरे तेवढंच नसतं, काय माहितीये का की श्रद्धेने केलं ना की बाप्पा आपल्याकडून आपोआप करून घेतो. काय खरंय, एखाद्या मूर्तिकाराने माझ्यापेक्षा छान मूर्ती बनवली असती, पण मातीच्या गोळ्याला आकार देणं, त्याला सजवणं, त्याला रंगवणं, हा माझ्या नातवाला एक संस्कार मिळालाय. आणि या निमित्ताने आजोबा तुम्हाला तुमची जुनी कला परत मिळाली. अरे कलेची देवता म्हणतात ना बाप्पाला, तोच आपल्याला आशीर्वाद देतो. आणि इको फ्रेंडली असल्यामुळे नेचरलाही हार्म नाही होणार. असो असो, मग काय बरं, पुढल्या वर्षी आणणार का पीओपीची मूर्ती? नाही. नाही बाबा, मी काय म्हणतो, पुढच्या वर्षीपासून आपण सगळे मिळून घडूया ना ही इको फ्रेंडली मूर्ती आपल्या सोसायटीत. नाही, त्यापेक्षा आपण असा नियमच घडवूया की. Yes. नियम म्हणजे नियम. अनिश, अनिश उठ. अनिश, अरे खाली पूजा सुरू होईल, उठ ना, उठ लवकर. काय कटकट आहे. उठ लवकर, उठ. तू हो पुढे, मी आलो. मी आईकडे चालली आहे. का? का म्हणजे काय, तिच्याकडे पण गणपती आहे, मला मदत करायला नको का तिला? हो. अनिश ऐक ना, तू तरी खाली आवरून जा पटकन, नाहीतर वाईट दिसेल ते. त्यात काय वाईट दिसायचंय? सगळ्यांनी येणं काय कंपल्सरी आहे? आणि मी जर घरातल्या देवाला नमस्कार केला तर काय बिघडलं त्यात? नाही, काही बिघडणार नाहीये, पण आता जर सगळे मिळून काहीतरी करताय तर तूही कर ना पार्टिसिपेट. ते आम्हाला करायचं आहे ते. काय? पार्टर पेंटाईन. ते पार्ट नाही का, ते ओह, पार्टिसिपेट. कामं पण झाली ना आमची. सगळी झाली. हा, मग तुम्ही सगळे जा, मी येतो नंतर. चल 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 चल. चाल बरं, चाल. गॉड. बरं, हा, दुसरं म्हणजे हे सोसायटीच्या मेंटेनन्सचे पैसे भरायचे, 5,000 आहेत, मी काढून ठेवले. हे घे. तुझ्या सासऱ्यांनी मला सांगितलंय घरातले पैसे वापरायचे नाहीत. विसरलीस? अनिश प्लीज, आज सणाचा दिवस आहे, जुने वाद भांडणं विसरून जा ना. सोडून द्यायला शिक बरं तू. हे घे. का सोडून देऊ? माझ्याकडे आहेत पैसे, भरेन मी. अनिश, माझ्या नवीन बिझनेसची पहिली कमाई आहे ही, मला करू दे ना काहीतरी घरासाठी. काही गरज नाही. आणि तुझ्या त्या एवढ्याशा ऑर्डरमुळे किती पैसे मिळाले असतील तुला? इट्स ओके. माझ्याकडे बघ, हे बघ. एवढे पैसे कुठून आले अनिश तुझ्याकडे? कुठून आले, कसे आले हे प्लीज विचारू नकोस. तूच म्हणालीस ना सणाचा दिवस आहे, उगाच भांडणं होती. तुला कुठे जायचं तिकडे.
गणपती बाप्पा मंगल मूर्ती सुधीर मामा की चला पूजेची सांगता झाली, आता आपण आरतीला सुरुवात करूया. कोण करणार? मी करतो, मी आणि कॉमेडी नाही नाही अजिबात नाही. नाही. यावेळेस आरतीचा मान माझगावकरांनाच मिळाला पाहिजे. तुम्ही काय उगाच मला प्रेम आलं काय तुमचं? नाही, उतू झालं एकदम. हा? जमते आपल्याच घरात आरती. घरातलेच आहेत ना ते. करा करा करा. भाऊजीच आहे आमचे. नाही तसं काही नाही. हे बघा, आपल्यात कितीही वाद असले ना तरी तुम्ही ज्येष्ठ आहात. हो, आणि माझगावकर तुम्ही आणि तुमच्या नातवाने इतकी छान मूर्ती घडवली. अहो, इतके कष्ट घेतलेत तुम्ही. हो हो, तेव्हा या वर्षीचा आरतीचा मान तुम्हालाच मिळाला पाहिजे माझा. आजोबा, अनिश काका अजून आला नाहीये. त्याला उशीर झाला म्हणून आपण उशीर करायचा नाही. प्रत्येक गोष्ट ही वेळच्या वेळीच झाली पाहिजे. गणपती बाप्पा हा गणपती बाप्पा तुले देवा सांगतो बाप्पा. का बाबा गणपती बाप्पा अशीच कृपा ठेव. आता जबरदस्त बाबा. देवाच्या पैशाने हात लावायचा विचारही करू नका. सनकन बशीर कान. मग काही लाज लज्जा आहे का? चला बरं. देवा नाही, बाप्पा, ते- माफ कर माझ्या नवऱ्याला. मी उचलत नव्हतं हातात आले ना बाप्पा बाप्पा. वा 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 वा. हे गणपती बाप्पांचा उत्सव म्हणजे ना आपल्या सगळ्यांना एकत्र येण्याचा आनंदाचा दिवस आहे. होय नाही म्हणजे आता प्रभूबाईंनी कितीही गॉसिप करू दे किंवा लहान पोरास्वरांनी कितीही मारामाऱ्या केल्या माझगावकरांनी किती भांडणं केली तरी आपण एकत्र येणारच. येणार नक्की. आहे की नाही? नाही नाही, आपण बोलताना नेहमी म्हणतोच की रे, ही गुलमोहर सोसायटी म्हणजे आमचं एक मोठं कुटुंब आहे. कुटुंब. मग त्या कुटुंबातील सगळ्यांचं सगळं भलं व्हावं, छान व्हावं अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हरायटी एंटरटेनमेंटला सुरुवात करूया. हो हो चालेल, करूया ना. करू का सुरुवात? हा करा करा करा. अनाउन्स करा. परवानगी आहे? ओके. Announce चलो इधर आ जाओ. जल्लोष गणरायाचा या नावाची एक स्पर्धा आहे. म्हणजे काय होतं की मुंबईतल्या अशा नामवंत 20 गणपती बाप्पांचे फोटो आणि त्यांच्या डेकोरेशनचे फोटो उद्या पेपरमध्ये येणार आहे. हां, तर तुम्हाला तर माहिती आहे
की आपल्या गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती अशोक मामा आणि ईशानने स्वतःच्या हाताने घडवलेली आहे. तेव्हा अशी मला अशी खात्री वाटते की उद्या जेव्हा तुम्ही सकाळी सकाळी उठाल, मस्तपैकी गरम गरम चहा घेत असाल आणि पेपर उघडाल, तेव्हा त्या पेपरमध्ये आपल्या गणरायाचा फोटो नक्कीच असणार. अरे येऊन येऊन येणार कोण? अरे आपल्याशिवाय आहेच कोण? तर आपल्या गुलमोहर सोसायटीतील रहिवाशांनो, ज्या क्षणाची तुम्ही आजवर आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आलेला आहे आणि तो क्षण म्हणजे व्हरायटी एंटरटेनमेंट. प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही ईशस्तवन्य होत असते आणि त्यासाठी रंगमंचावरती येत आहेत देसाई कुटुंब, सातपुते, जनाभाई आणि प्रभू मॅडम. या सगळ्यांना मी विनंती करतो की कृपया त्यांनी मंचावर यायचं. टाळ्या.